आई, तुझ्या नातवंडाच्या हौसेपेक्षा आम्हाला आयुष्यात कधी मूल होऊ शकत नाही या वेदनेकडे कधी तू लक्ष दिलेस का ग? मला म्हणजे विशेषतः मितूला. अरे ही घेऊन गेले रे त्यांना. काहीही संबंध नाही. जा इथून. अरे ही जा, ही घेऊन गेले रे त्यांना. आमची मिताली 100 नंबर सोनं आहे. काय समजला? आमची मिताली 100 नंबर सोनं आहे. काय समजला? ही घेऊन गेले रे त्यांना. मीतू, अगं ए, मीतू, 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 काय आहे? काय अवस्था करून घेतलीस तू स्वतःची? आणि पप्पा गेल्याचं साधं कळवलं सुद्धा नाहीस तू. अगं 4 दिवस झाले ना तुला इथे येऊन. साधा फोन सुद्धा करावा असं वाटलं नाही का तुला? जितकं बाहेर यायचा प्रयत्न करते तितकं खोल करते, बुडत जाते मी. मला काही कळत नाही. मी तू आता मी आले ना, तू बोल ना माझ्याशी. तुझं काहीच कॉन्टॅक्ट होत नव्हता. त्या दिवशी कळवलंस की पप्पांना ऍडमिट केलंय म्हणून. त्यानंतर मी तुला किती वेळा कॉल केला पण तुझा फोनच लागत नव्हता. शेवटचं नीट बघता पण नाही आलं ग त्यांना. पण तू तर तिथेच होतीस ना? मनानं तिथेच होते, शरीरानं कधीच बाहेर पडले होते तिथून. काय झालं मी तू? आईनी काही प्रॉब्लेम केला का? आई काही बोलल्या का मी तू? काय नाही बोलल्या, खूप बोलल्या. सगळं मी ऐकून घेतलं शांतपणे. ऐकून घ्यायची तयारी होती माझी अजूनही, पप्पांसाठी, फक्त पप्पांसाठी. वाटेल ते बोललाय ग. आणि कसं होतं ना, एका पॉइंटला आपली सगळी सहजगती संपते. आपण हायपर होतो आणि मग रिॲक्ट होतो. तसं झालं ग. काय म्हणाले आई? काय म्हणणार, त्यांची तरी काय चूक म्हण. त्या म्हणाल्या ऍक्सिडेंट मध्ये तूच गेली असतीस तर बरं झालं असतं, नाहीतरी नातवंड देऊ शकत नाहीयेस मला, काय उपयोग तुझा, जगून काय फायदा. मी तू आई असं म्हणाल्या? काय काय म्हणाल्या? तू ऍक्सिडेंट मध्ये गेली असतीस तर बरं झालं असं म्हणाल्या आई. मी तू अशी बघू नकोस माझ्याकडे. भीती वाटायला लागते मला जेव्हा अशी कोरड्या डोळ्यांनी बघत राहतेस. मला पण भीती वाटते ग. ड्राईव्ह करत असताना स्टेअरिंग व्हील वरचा हात सुटून गाडी कुठेतरी मी तू काहीही बडबड नकोस. कॉन्ट्राडिक्शन आहेत ना, उलथापालथ झाली माझी सगळी.
पण मला मला वाटतं लहान मुलांची आवड असणारी मी मलाच बाळ होऊ नये. आणि ज्या मुलीला आपलं मानलं ती पिंका आता माझ्याकडे येतच नाही. मी तू प्लीज तू नको त्रास करून घेऊ. सगळं का म्हणून मीच भोगायचं? सगळं का माझ्या वाट्याला आलं असं? उगाच सगळे बोलतात, मी ऐकून घेते. का का म्हणून? मलाही वाटलं होतं आपला छान संसार असेल, घर असेल, घरात एक लहान बाळ असेल. पण त्या ऍक्सिडेंटने होत्या नव्हत्या तेवढ्या सगळ्या आशा संपून टाकल्या. रियाला पिंकी मानलं, खूप खूप मनापासून प्रेम केलं तिच्यावर. पण आज तिची आजी तिला माझ्याकडे पाठवतच नाही का? तर म्हणे माझ्या पोटात बाळ टिकत नाही, अशा बाईकडे जायला नको, नजर लागेल, दृष्ट लागेल माझी. गंमत आहे की नाही? मी तू काही भोग आपल्या नशिबात असतात आणि ते आपल्याला भोगूनच जायचं असतं. हो ना, काही भोग आपल्याच वाट्याला असतात आणि ते आपल्यालाच भोगून जावे लागतात. खरंच त्या ऍक्सिडेंट मध्ये मीच जायला हवं होतं. सगळं संपलं असतं, सगळं. मी तू गेली असतीस तर माझं काय झालं असतं ग? मी सुद्धा नसते राहू शकले का तुझ्याशिवाय? बस झाला रडायचा कार्यक्रम. मी पण बावळटच आहे, तुला आल्यापासून विचारलं पण नाही चहा घेणार, कॉफी घेणार. आणि पिंका कशी आहे ग? मस्त. खूप आठवण काढते ग तुझी. सारखी म्हणत असते मी तू मावशीकडे जायचंय, आत्ताच्या आत्ता जायचंय. हो ना? पण आजी येऊ देत नाही तिला. कशाला येऊ देईल आजी तिला माझ्याकडे? कशाला कोण पाठवेल रियाला माझ्याकडे? तू शेवटचा हातात हात कशाला देईल कोण पप्पांचा? शेवटच्या क्षणी मी त्या पुन्हा तेच सुरू ग. मागील पानावरून पुढे. आपल्याला अगदी सहज जमायला हवं ना. आजच्या पानावरून पुढच्या पानावर. शेवटच्या ओळीतली सम फक्त विचारात घ्यायची. पान उलटलं की त्या समेवरून पुढे सुरू. असं का नाही होत आपल्याला? मागील पानावरून पुढे. मी तू मनोहर कुठे आहे? मनोहर पण गेला आहे आईकडे. येऊ का? हा. सॉरी न कळवता आलो. हे पण मण्याला फोन केला होता मी. तो म्हणाला तू रस्त्यावर आहे सध्या. हा, म्हणलं चला डायरेक्ट घरी जाऊया. काय बघतेस का अशी?
सायकॅट्रिस्ट सहज सुद्धा येतात घरी. मी सहजच आलोय, पण एक काम घेऊनच आलोय. डायरेक्टली मुद्द्यावर बोलू. आई अजून सगळ्यातून बाहेर नाही पडली, आणि तू सुद्धा. मिताली 14 दिवस झाले रजेवर असते. हे बघ, मला असं वाटतं की तू असं घरात बसून राहू नयेस. हे सगळं मनोहरने सांगितलं का? मिताली, त्याला यातलं काहीच माहित नाही. आणि बाय द वे मिसेस मिताली, मनोहर राज्याध्यक्ष, मनोहर असं अडून अडून काहीच करणार नाही हे आपल्या दोघांनी माहिती आहे ना. हे बघ, गेल्या 8-15 दिवसात आपली अजिबातच भेट झाली नव्हती, म्हणून म्हटलं चला जरा भेटूयात. इफ यू डोंट माइंड, आणि ऑफकोर्स इफ यू नीड, तुला कंपनी म्हणून हवं तर वेदिकाला पाठवतो मी इथे राहायला, मन्या येईपर्यंत. नॉट रिअली. आय थिंक दिस इज अ फेज. आणि अचानक एवढ्या गोष्टी घडल्या चुकीच्या माझ्या बाबतीत, म्हणून मला जरा त्रास झाला. अदरवाइज आय एम स्ट्रॉंग. मी तुझ्या धीराबद्दल काही वादच नाही मिताली. धीरानं अगदी एकटं उभा असताना सुद्धा एखाद्या क्षणी वाटून जातच ना की आत्ता या क्षणी कोणीतरी सोबत हवं म्हणून. मे बी, पण आय कॅन टेक केअर ऑफ माय सेल्फ. थँक्यू. एरवी नाही वाटणार कदाचित, पण चारही बाजूनी संकट येत असताना असं वाटू शकतं ना आपल्याला. तसं काही कोणाची गरज नाहीये. थँक्यू सायकॅट्रिस्ट धारकर. कांट हेल्प. दिवसभर पेशंट्स मध्येच असतो मी, त्यांनाच भेटतो, आणि मग पेशंट बरा व्हावा असं नेहमीच वाटत असतं मला. मी नाही नाही, तू पेशंट नाही आहेस, त्यामुळे तसं काही विचारू नकोस. पण माझी भावना मात्र तीच आहे. शब्दाशी चांगलं खेळतोस तू. बस चहा आणते. अगं नाही, नको, खरंच नको, बस. वेल, कमिंग टू द पॉइंट. कसलाही विचार करायचा नाही. आईचा नाही, स्वतःचाही नाही. स्वतःचाही नाही. कळतंय ना तुला मी काय सांगतोय ते? हे बघ, फार काही करायची गरज नाहीये. फक्त त्रास नाही करून घ्यायचा कुठल्याही गोष्टीचा. अजून संपूर्ण आयुष्य जायचंय मिताली. हो ना, खरंच अख्खं आयुष्य जायचंय. आणि आत्ताच एवढ्या सगळ्या गोष्टी घडतायत ना, कसं जाणार आहे ते? आहे खरं, पण ते सगळ्यांचंच असतं. आपण तिकडे लक्ष द्यायचं नाही, दुर्लक्ष करायचं, कामांवर लक्ष द्यायचं. मला वाटतं मिताली, हा दुसरा पर्याय तुझ्यासाठी जास्त चांगला आहे. ते ड्रेन व्हायला हवं मिताली, आणि त्यासाठी तुला पूर्वीसारखं व्हावं लागेल. पूर्वीसारखं म्हणजे तुमच्या घरी रिया राजन देशपांडेच्या वाढदिवसाच्या तयारीच्या क्षणापर्यंत होतीस ना, तशी. पल्लवीच्या सासूचा डिसिजन तुला समजेपर्यंत होतीस ना, तशी. अगदी तशीच व्हायचंस तू आता परत. हॅलो, काय? चहा आण माझ्यासाठी. खूप बोललो बघाचपासून मी. सॉरी, मी जरा आणते.
अरे राजा आलास? हो, हा काय आत्ताच येतोय. लवकर आलास आज? अगं ते मितालीकडे जायचंय ना, आणि झालं जमलंच तर मनोहरकडे कल्याण नगरला जाईन म्हणतो. मनोहर तिकडेच आहे ना, आईकडे. कल्याण नगरला? एवढ्या लांब? आता तुम्ही तिथे जाऊन काय करणार आहे? म्हणजे नाही म्हणजे त्यांना जाऊन आता जवळजवळ 15 दिवस झाले नाही का? मग आता जाऊन तिथे काय करणार तुम्ही असं म्हणते मी. नाही म्हणजे मला जायचं असलं तर जा, माझं तसं काही म्हणणं नाही आहे. आई, यात तुझ्या म्हणण्यानं म्हणण्याचा प्रश्न येतोच कुठे? मनोहरचे वडील गेले आहेत, अजून आम्ही त्याला भेटलो सुद्धा नाही. मिताली इकडेच आहे म्हणून आम्ही तिला इकडे भेटणार. मनोहर तिकडे कल्याण नगरला आहे, त्याची आई सुद्धा तिथे एकटी आहे. त्यामुळे इतक्यात तो येण्याची इथे शक्यता नाहीये ना, म्हणून आम्ही ठरवलं. आणि ते पण जमलं तर. आता यामध्ये तुझ्या म्हणण्यानं म्हणण्याचा प्रश्न आला कुठे तेवढं मला सांग. राजा, ऑफिस मध्ये काही झालंय का रे? नाही, तो राग माझ्यावर काढतोयस का? आई, मी फक्त सांगतोय ग तुला. हे असं सांगतात? तू म्हणजे ना, मी पण तुला सांगते हा. तुम्हाला कुठे मितालीकडे जायचंय तर जा, त्या कल्याण नगरला जायचंय तर जा, पण रियाला बरोबर न्यायचं नाही. आई, झाली का पुन्हा तुझी सुरुवात? अरे म्हणजे त्या घरामध्ये माणूस गेलेला आहे, अशा ठिकाणी तू एवढ्याशा लहान मुलीला घेऊन जाणार का तू? आणि अशी घरं ना जरा विचित्र असतात. म्हणजे 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 कसे तेवढं मला सांग. अरे विचित्र म्हणजे आई, बस कर ना आता. ते कावीळ झालेल्या माणसाला ना जग पिवळं दिसतं ना, तसं तुझं झालंय. राजा, तुला नाही समजायचं, तुला कळत नाही ते. हे तुम्हासारख्या लोकांचं ना बरं असतंय. आम्ही काही विचारलं, काही प्रश्नांची उत्तरं मागितली की लगेच तुमचं सुरू होतं. तुम्हाला नाही समजायचं? तुम्हाला अजिबात नाही समजायचं? अरे समजायचं नाही मग समजावून सांगा ना. मुळातच आहे ना तुमच्याकडे त्या प्रश्नांची उत्तरच नाही आहेत ना, म्हणून तुम्ही लगेच सुरू होता. तुला नाही समजायचं, तुला नाही समजायचं. अरे समजावून सांगा आम्हाला. पटलं तर घेऊ, नाही तर देव सोडून. इतकं सरळ साधं सोपं आहे. झालं? माझ्यावरती आवाज चढवायला लागलायस तू आता त्या परक्या माणसांसाठी आणि त्यांच्यासाठी तळमळणाऱ्या तुझ्या त्या बायकोसाठी? राजा, अरे मला हाऊस नाहीये आपल्या घराचं वाटोळं करून घ्यायची. हे माझ्या अनुभवाचे बोल आहेत म्हणून सांगतेय. पण नाही रे, तुमच्या पिढीला हे पटणारच नाही आणि माझं तर तुला काहीच पटत नाही. आई, आई प्लीज आता. रिया यायची वेळ झाली आहे. तुला तिच्या पुढे हा तमाशा नको. म्हणजे मी तमाशा करते? मी तमाशा करते का राजा? आई बघ, मला तसं म्हणायचं नव्हतं ग. आता रिया येईल, तिच्यासमोर हे सगळं आपण बोलत राहिलो तर तिच्यावर काय परिणाम होईल याचा जरा विचार कर ना जरा. ठीक आहे, या उपर तुमची मर्जी असली तर तुम्ही जा, माझं काहीही म्हणणं नाही. काय नाही बेटा. मामा, आजकाल एवढी हट्टी झाली ना, काय विचारू नको. जाम चिडचिडी झाली. छोट्या छोट्या गोष्टीचा एवढा इश्यू करते ना, काही विचारू नकोस. मी फक्त त्यांना म्हणलं की रियाला घेऊन जाऊ नकोस. त्यात एवढी ताणाताणी करायची काय गरज होती सांग? मनोरमे, अशा परिस्थितीत आपल्या एखाद्या गोष्टीने जर दुसऱ्याला आनंद मिळणार असेल तर तो मिळू द्यावा.